सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर पोटात असह्य वेदना 1-2 दिवस नाही तर तब्बल 15 महिने एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात चक्रा आणि शेवटी एक असं सत्य समोर आलं जे ऐकून अक्षरशः कोणालाही धक्का बसेल. ग्रेटर नोएडामधल्या एका महिलेसोबत हे घडलंय. आज आपण तिच्या संघर्षाची आणि व्यवस्थेच्या या हलगर्जीपणाची कहाणी उलगडणार आहोत. हो. आणि ही कहाणी फक्त एका डॉक्टरच्या चुकीपुरती मर्यादित नाहीये. जेव्हा एका महिलेला तब्बल 15 महिने अशा नरकयातना भोगाव्या लागतात, तेव्हा प्रश्न केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर आणि त्यानंतरच्या तपास यंत्रणेवर उभा राहतो. सुरुवात झाली नोव्हेंबर 2023 मध्ये ग्रेटर नोएडातील बॅक्सेन हॉस्पिटलमध्ये. तिथे सिझेरियन झालं, पण घरी परतल्यानंतर काही दिवसांपासूनच तिच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि त्या कमी होण्याऐवजी वाढतच गेल्या. आणि वेदना हा शब्द इथे खरंच खूप छोटा वाटतो. विचार करा की 15 महिने डॉक्टर तुम्हाला सांगतायत की तुमच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल आहेत, पण तुम्हाला आतून काहीतरी भयंकर चुकीचं घडतं हे सतत जाणवते. हा केवळ शारीरिक नाही तर प्रचंड मानसिक छळ आहे. या काळात त्यांनी मुझफ्फरनगर आणि ग्रेटर नोएडामधील शारदा, यथार्थ सिटी, जिम्ससारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये धाव घेतली. पण एक सामान्य प्रश्न पडतो की इतक्या आधुनिक तपासण्यांमध्ये म्हणजे अल्ट्रासाऊंड, MRI या चक्क अर्धा मीटर कापड दिसू नये हे कसं शक्य आहे? हाच तर या प्रकरणाचा सर्वात चिंताजनक भाग आहे. हे एका डॉक्टरच्या चुकीपुरतं मर्यादित नाहीये. जेव्हा इतकी मोठी रुग्णालयं, जिथे आधुनिक निदान प्रणाली आहे, तिथेही काही सापडत नाही, तेव्हा ते कदाचित रिपोर्टिंगमध्ये किंवा तपासणीच्या प्रोटोकॉलमध्येच काहीतरी मूलभूत चूक असल्याकडे बोट दाखवतं. आणि मग एप्रिल 2025 मध्ये जे समोर आलं त्याने सगळ्यांनाच हादरा बसला असेल. कैलास हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आणि नक्की काय सापडलं त्या ऑपरेशनमध्ये? डॉक्टरांना तिच्या पोटात सुमारे अर्धा मीटर लांबीचं शस्त्रक्रियेचं कापड सापडलं, जे 15 महिन्यांपूर्वीच्या सिझेरिनच्या वेळी तिथेच राहिलं होतं. बापरे. हो. आणि या दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी त्या महिलेला 8 युनिट रक्ताची गरज भासली. सुदैवाने तिच्या कुटुंबाने या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ पुरावा म्हणून जपून ठेवले, जे पुढे त्यांच्या लढाईत खूप महत्वाचे ठरले. जेव्हा एवढा मोठा पुरावा हाती लागला तेव्हा साहजिकच कुटुंबाने न्यायासाठी धाव घेतली असेल. त्यांची पहिली पायरी काय होती? त्यांनी थेट जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे म्हणजे CMOकडे तक्रार केली. CMO हे अशा प्रकरणांमध्ये चौकशीसाठी पहिले आणि महत्वाचे केंद्र असतात. त्यांच्याकडूनच तपासाला योग्य दिशा मिळायला हवी होती. पण इथेच प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलं. ते कसं? कारण कोर्टाच्या आदेशानंतर 24 डिसेंबर 2025 रोजी FIR दाखल झाला. पण या FIR मध्ये फक्त डॉक्टर्स नाहीयेत, तर रुग्णालयाचे अधिकारी, खुद CMO आणि आरोग्य विभागाच्या 2 तपास अधिकाऱ्यांची पण नावं आहेत. याचा अर्थ काय? याचाच अर्थ हे प्रकरण फक्त वैद्यकीय चुकीपुरतं मर्यादित नाही, तर ते दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चौकशी समितीने मुद्दाम तपासात उशीर केला. पुरावा म्हणून सापडलेले ते कापड फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलंच नाही आणि प्रकरण मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणि धमक्याही आल्या. हे आरोप व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालणारे आहेत. म्हणजे प्रत्येकजण जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतोय आणि या चक्रात ती पीडित व्यक्ती भरडली जाते. आज त्या महिलेची शारीरिक अवस्था काय आहे? तिच्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम झालाय. डॉक्टर तिच्यावर 3री शस्त्रक्रिया करणं धोक्याचं मानतायत, ज्यामुळे तिच्या भविष्यातील गर्भधारणेच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आणि रुग्णालय काय म्हणतंय? एकीकडे बॅक्सन रुग्णालय म्हणतंय की संबंधित डॉक्टर आमच्या कायमस्वरूपी कर्मचारी नव्हत्या, तर दुसरीकडे तपास अधिकारी म्हणतात की कुटुंबियांनी वेळेवर पुरावा न दिल्याने तपास थांबला. हे सगळं ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतोय. म्हणजे शस्त्रक्रिया कक्षापासून ते चौकशी समितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विश्वासघात झाल्यासारखं आहे. बरोबर. आणि हे प्रकरण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर येऊन थांबतं. जेव्हा रुग्णाचं रक्षण करणारी वैद्यकीय प्रणाली आणि त्यानंतर न्याय देणारी तपास यंत्रणा दोन्ही एकमेकांना वाचवण्यासाठी उभ्या राहतात, तेव्हा सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा तरी कोणाकडून करायची?